लंकापुरी तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात तया ठविता महापुण्यराजे. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री पंढरीचा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व संतांची जय. अपने माता पिता गणपती बाप्पा मोरया मोरया. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला. 56 भाषेचा केला ते गौरव भवानी नाव उभारली. श्रवणाचे मी से बैसावे वोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे. मामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवे अनुभवावी. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 17 जून. आजचं महात्म्य असं आहे की आज जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन आहे. म्हणजे वर्ल्ड डे टू कॉम्बॅट डिसर्टिफिकेशन अँड ड्रॉट असं. आणि आजच 1924 साली लोकमान्य टिळकांची मंडाले तुरुंगातून सुटका झाली. आजचा दिवस. आजचा आपला श्लोक आहे 37 क्रमांकाचा. म्हणजे तिसरा अध्याय 37 क्रमांकाचा श्लोक आहे. तर काल जो श्लोक झाला तो अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर भगवंताचं इथे देते. आता याच्या पुढे उत्तर आहेत 37 ते 43पर्यंत. तर त्याचं पहिलं उत्तर आहे याच्यामध्ये. आणि याचा संबंध मागे पण झालेला आहे, पण परत एकदा विषय आला म्हणून परत एकदा भगवंताने हा विषय परत काढलेला आहे. तर भगवान काय म्हणतात बघा. बोला. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. परत एकदा बघा पूर्ण. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा
विद्येनमिह वैरिणं म्हणा. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन इह वैरिणम्. गेल्या श्लोकामध्ये अर्जुन असं म्हणत होता भगवंताला की पापाला प्रत्येकजण भेटो तरी पाप करतो मनुष्य. मग असं का होतं, कोण करायला लावतो? तर त्याच्यात भगवंत असं म्हणतात की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. म्हणजे पाप करायला दोनच गोष्टी कारणीभूत आहेत, एक काम आणि एक क्रोध. आणि त्याची उत्पत्ती कुठून होते हे पण सांगितलं. आपल्याला माहिती आहे प्रकृती ही 3 प्रकारची आहे, सत्व रज आणि तम. तिन्ही प्रकृतीमधून काहीतरी आपल्याला मिळत असतं. पण रजोगुणामध्ये याची उत्पत्ती होते. कोणाची? काम आणि क्रोधाची. आणि भगवंतांनी काय केलं माहिती आहे का, त्या काम क्रोधाचं वैशिष्ट्यसुद्धा सांगितलेलं. ते काय आहेत, ते कसे आहेत? महाशनो महापाप्मा. म्हणजे ते खादाड आहेत. बघा, एखादा खादाड माणूस असतो तो काय करतो? खातच असतो. त्याचं खाणं कधी संपत नाही. त्याला घ्या, त्याला किती पण द्या, त्याची भूक काय संपत नाही. आणि ते काय, ते मोठे पापी आहेत. हे 2 वैशिष्ट्य आहेत काम क्रोधाचे. ते कसे आहेत? खादाड आहेत आणि दुसरी गोष्ट मोठे पापी आहेत. आणि हे काय करतात मग? विद्येनमिह वैरिणम. हे संसारामध्ये मुख्य शत्रू आहे, काम आणि क्रोध. आणि हे मनुष्याला पाप करायला लावतात. मनुष्याला कोणी शेजारचा पाप नाही करायला लावत. जा रे तू पाप कर म्हणून. आपणच आपणच आपला शत्रू आहे. मी तुम्हाला तुकोबांचं प्रमाण मागे सांगितलं होतं. याच्यामध्ये मेक काय माहिती आहे का, की हा प्रश्न याचं म्हणजे रोख अर्जुनावर आहे भगवंताचा. कारण तो काय करतोय, तो युद्धाला नकार देतो. म्हणजे काम आणि क्रोध याच्या म्हणजे त्याच्या 3 पायरी आहेत, काम, क्रोध आणि लोभ. 16व्या अध्यायात भगवंत असं म्हणतात की 3 द्वार आहेत नरकाची. काम, क्रोध आणि लोभ. आणि या पायऱ्या आहेत. कामाने सुरुवात होते आणि लोभापर्यंत मनुष्य विसरूनच जातो पापाला. मी पाप करतो हे विसरूनच जातो लोभापर्यंत गेल्यावर. असे त्याच्या स्टेज आहेत. आणि हा अर्जुन लोभापर्यंत गेलेला आहे. ऐका, अर्जुन हा लोभापर्यंत गेलेला आहे. म्हणजे लोभ कसला झाला त्याला? स्वजनात. स्वजन आहेत माझ्यासमोर, मग मी कशाला लढू? त्याला प्रेम उत्पन्न झालं. बरं, अयोग्य ठिकाणी प्रेम उत्पन्न झालं म्हणजे काय झालं? अर्जुनाचा घसरला, म्हणजे तो 3ऱ्या पायरीपर्यंत गेला. म्हणजे त्याला आपण हे पाप आहे खरं, पण ते त्याला कळत नाही आहे. तो पाप दुसऱ्याला समजतो. यांची हत्या केल्यानंतर मला पाप लागेल. वास्तविक पाप हे आहे त्याचं की तो इथपर्यंत लोभापर्यंत आलेला आहे. म्हणून त्याला त्याची जाणीव करून देतात भगवंत. आणि रजोगुण हे कसं असतं माहिती आहे का, पापाची सुरुवात छोट्याने होते. डायरेक्ट मोठं पाप नाही करत कोण. थोडं थोडं थोडं, मग एक पाप जिरलं की दुसरं करतो, दुसरं जिरलं की तिसरं करतो. आणि कामना तुम्हाला पाप करावी लागते. कामना ही अशी गोष्ट आहे की तिची तुम्ही तृप्ती नाही करू शकत. तुमची कुठल्याही कामाची आसक्ती तुम्हाला शांत बसू देत नाही. एक काम झालं की लगेच ते दुसऱ्या कामाला लावतं, दुसरं काम झालं की तिसरं कामाला लावतं. तर अशा प्रकारे तुम्हाला कामना जेव्हा तुम्ही वाढत जाता तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन राहत नाही. बघा, इंद्रियांना कामना पुरवणं हा काही त्याच्यावर उपाय नाही आहे. त्याच्यावर उपाय असाच आहे की त्याला रोखणं. परंतु मनुष्य एकदा त्या आहारी गेला, कामामध्ये त्याला भ्रष्टाचाराची सवय झाली समजा,
तर त्याला 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 थांबता येत नाही, त्याला ती चटक लागलेली असते. आणि हळूहळू काय होतं माहिती आहे का, मग भ्रष्टाचार तयार होतो आणि तो संपूर्ण समाज बिघडवतो. म्हणजे काम, क्रोध, लोभ हे काय करतात, स्वतःचं तर नुकसान होतंच आहे, पण समाजाचं सुद्धा होतं नुकसान. म्हणजे एखादा मोठा घोटाळा करतात आणि ते इथून पळून जातात परदेशामध्ये. मग काय होतं, अर्थव्यवस्थेवर परिणाम तयार होतो. ह्याचा विचारच नाही होत. मोठं पाप तयार करून ते जातात. परिणामी त्यांना तर भोगायला लागतंच आहे, पण मग समाज पण विनाकारण त्याच्यामध्ये काय जातो, भरकटला जातो. तर अशा याचं हे चित्रण आहे की भगवंत काम आणि क्रोध हे वैरी आहेत असं सांगतात आणि मोठे घातक आहेत, ते खादाड आहेत, ते महापापी आहेत असं सांगितलं आहे. अशी वेगवेगळी वैशिष्ट्य त्याने दिले. आता याच्यामध्ये ना ज्ञानोबारायांनी एवढं बारीक चित्रण केलेलं आहे या श्लोकावरती आणि भरपूर ओव्या घातलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर आपलं ते ओव्या जर का आपण वाचल्या तर आपली मते खुंटीत होतं आणि आपण एवढा विचारही करू शकत नाही की एवढ्या थराला आपण कसं जातो. मी आता ते म्हणजे आता आपण वाचू, त्याच्यात आपण बघू, आता आपल्याला जेवढं समजेल तेवढं बघू आपण. 239 क्रमांकाची ओवी काढा. आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण बघू, नंतर मग उद्या बघू. नाही आलं येईपर्यंत नाहीच रडणार. नाही साहेब, बघा असं काय तुम्ही म्हणाल तसं. हां चालेल. आता बघा, बोला. तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो म्हणत असे पुरुषोत्तमू, सांगे नाईक. बघा, हा संवाद सुरू होण्याच्या आधी ज्ञानोबाराय भगवंताला 2 विशेषणं देत आहेत. ते काय म्हणत आहेत, तो श्रीकृष्ण कसा आहे, हृदय कमळ आराम, हृदयामध्ये राहणार आहे प्रत्येकाच्या, आणि तो योगियांचा निष्काम आहे. म्हणजे योगी त्याचे सतत काय करतात, ध्यान करतात. आणि असा जो परमात्मा आहे तो पुरुषोत्तम म्हणजे अर्जुन. आता अर्जुनाला काय सांगतात बघा, असं ज्ञानोबा आपल्याला सांगतात. बघा आता, तरी हे काम क्रोध पाही, जयाचे कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मान जिते. अरे अर्जुना, हे कामक्रोध आहे ना, यांना अजिबात दया माया नसते. हे कोणाची दया करत नाहीत. कशाप्रमाणे, यमाप्रमाणे. कृतांत म्हणजे यम. यम कोणाची दया करतो का, वेळ झाल्यावर लगेच चला आता मला वेळ नाही असं बोलू शकतो का आपण, एक सेकंद सुद्धा थांबणार नाही. तसे हे यमासारखे आहेत कामक्रोध. हे याच्यामध्ये गुरफाड्यात तुम्ही पडला ते माणसाला संपवतातच, संपवल्याशिवाय राहत नाही. पुढे बघा. आता ज्ञानोबारायांनी बघा त्यांना काय काय म्हटलंय, कसे कशाची उपमा दिलेली आहे. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयादरीचे वाग, भजन मार्गीचे मांग मारक जे. आता हे कामक्रोध कोण आहेत, हे ज्ञाननिधी, ज्ञानाच्या निधीवरती साप आहे, नाग आहेत. आणि ते काय करतात, ज्ञान कोणाला मिळू देत नाहीत. आला जवळ का डंक मारतात. बघा, आपण ज्ञान करायचे काही गोष्ट आपल्याला शिकायला आपल्याला ते सहज म्हणजे आपण तयार नाही होत, कारण ते ते काम क्रोध आहेत ना तिथे, ते उभे आहेत.
अरे कशाला येतो ना तिकडंच मर. हां, त्याच्यानंतर ते कोण आहेत? विषयदरीचे वाघ आहेत. आणि त्याच्या पुढे ना त्यांनी मांग हा शब्द वापरला आहे. भजन मार्गीचे मांग. मांग म्हणजे हे मातंग ऋषींची जमात आहे. त्याच्यातून महार आणि मातंग असे तयार झाले. ते मातंग ऋषी म्हणजे मातंग ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की बलवान. ते एकदम राकट असतात. तसे हे राकट आहेत. कोण? कामक्रोध. हे तुम्हाला भजनही करू देत नाही. ते तुम्हाला ज्ञान नाही मिळून देत. ते तुम्हाला काय करतात? म्हणजे अज्ञानामध्येच तुम्ही राहा असं सांगतात. पुढे बघा आता. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामीचे कोंड, याचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे कोण आहेत? देहदुर्गीचे म्हणजे डोंगरावरचे मोठमोठे दगड आहेत. धोंड म्हणतो त्याला. त्याच्यानंतर ते इंद्रिय ग्रामीचे कोंड आहेत. कोंड म्हणजे गावकूस बोलतो त्याला आपण, जिथे सहाड्या चालतात गावकुसामध्ये. आणि पुढे काय आहे? ते त्यांचं बंड आहे ना, अविवेकाचं बंड आहे. ते काय करतात? अविवेक पसरवतात. आता विवेक राहिला कुठे सांगा? कुठेही विवेक राहिला नाही. हे कोणी तयार केलं आहे? काम क्रोधाने केलेलं आहे. अविवेक पसरवला आहे जागोजागी. आता विश्वास कोणावर ठेवावा हा एक प्रश्न आहे. हे सगळं कशाने होत आहे? तुमचं अविवेकाने होत आहे. पुढे बघा आता. हे रजोगुण मानसाचे समूळ आसुरीचे थाले पनययाचे अविद्याने केले. ज्ञानोबा राय काय म्हणतात? यांची उत्पत्ती रजगुणामधून झालेली आहे. आणि यांचं मूळ आहे ना, यांचं मूळ आहे समूळ आसुरीचे. आसुरी संपत्तीचं हे मूळ आहे त्यांचं. काम क्रोध कडून तयार होतात आसुरी संपत्तीमध्ये. आणि पुढे थालेपण ययाचे अविद्येने केले. यांना कोणी आश्रय दिला? कामक्रोधांना अविद्येने, अज्ञानाने. आहे का नाही? हां, अज्ञानाने त्यांना काय दिलं आहे? आश्रय दिलेला आहे. एकदा माणूस अज्ञानात गेला की मग सगळ्या कामक्रोधामध्ये गुरफटला जातो. मग तो काय करतो हे त्यालाच त्याचं कळत नाही. पुढे बघा आता. हे राजाचे किर झाले, परे तमासी पडियंते भले, तेने निजपद या दिदले प्रमाद मोह. म्हणजे इथे ज्ञानोबा राय सांगतात की हे जरी रजोगुणातून उत्पन्न झालं ना, परंतु यांना हे तमोगुणात फार प्रिय आहेत. कामक्रोध हे तमोगुणात फार प्रिय आहेत. आणि काय केलेलं आहे माहिती आहे का? ह्या तमोगुणाने काय केलं? त्यांना प्रमोद आणि मोहाला गादी दिली बसायला. हां, त्यांना मान आहे आता कलियुगामध्ये. कशाला? प्रमोद नाही प्रमाद आणि मोह. आहे की नाही? प्रमाद म्हणजे चुका, मोह म्हणजे मोह. म्हणजे बघा, कोणी गादी दिली? तमोगुणाने. म्हणजे तमोगुणाने यांना काय केलं आहे? पोचलेलं आहे. ठीक आहे. बघा आता पुढे काय. हे मृत्यूच्या नगरी, मानी जती निकया परी, जे जीविताचे वैरी मनोनिया. ज्ञानोबा राय म्हणतात, अरे अर्जुना, हे मृत्यूच्या नगरामध्ये यांना मान मिळतो. कोणाला? या कामक्रोधांना. आणि ते काय करतात? मग ते जीवाचे वैरीच होऊन बसतात. पण माणसालाच कळत नाही की आपण कधी त्याचं म्हणजे वैरी झालेलं आहे. ते पूर्ण कामक्रोधाच्या काय केलेले असतात? आहारी गेलेले असतात.
पुढे बघा. जयासी भुकेलिया अमिषा हे विश्वन पुरेची घासा कुळवाडी याची आशा चाळीतसे. यांची भूक एवढी मोठी आहे की यांना आहे ना पूर्ण विश्व एका घासात ते खाऊन टाकतं. काम क्रोध काय करतात, एका घासामध्ये विश्व खातात. आणि याच्यावर कोणाचं लक्ष असतं तर आशेचं लक्ष असतं. बघा आपण मुलींची नावं ठेवतो, आशा, तृष्णा, माया, कल्पना. याचं शब्दप्रयोग बघा कसं माऊलींनी वापरलं आहे. बघा आशेचं लक्ष असतं कोणाकडे, कामक्रोधाकडे, आणि ती कशी करून घेते. आता आपण तूर्त या 246 वर थांबू आणि पुढचे 247 जी ओवी आहे ते आपण उद्या करू. आणि याच्यामध्ये बऱ्याचशा ज्ञानोबरायांचे जे शब्दरचना आहे अगदी मजेशीर आहे आणि खरोखर विचार करण्याजोगे आहे. कुंडलिका वरदे हरिष्ठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, सब संतन की जय. अपने अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.